नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे KMSK गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चंद्रपूरचा कॉलेज आहे बघा। या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, पहिल्या राऊंडला जर तुमचा नंबर लावायचा तर किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा SML लागणार हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं युट्यूब चॅनल जर अजून पण सबस्क्राईब केले नसेल आणि व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा तुमच्या काउन्सिलिंग रिगार्डिंग ते तुम्ही सर्व प्रश्न मला देखील या नंबरवरती विचारू शकता। 9699907700। मी पुन्हा एकदा सांगतो, या नंबरवरती कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअपला देखील मेसेजेस करा मित्रांनो। ओके, जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचे असेल बघा, MBBS, BDS, BMS, BHMS फिजिओथेरपी व BSc नर्सिंगसाठी मात्र 1999 प्लस GST मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी पेड काउन्सिलिंग करू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, ऍप्लिकेशनची लिंक बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, लगेच ऍप्लिकेशनला डाउनलोड करा किंवा नेक्स्ट प्ले स्टोर वरती जायचंय, नेक्स्ट स्टेप अकॅडमी सर्च करायचंय, आपलं ऍप्लिकेशन भेटून जाईल बघा, लगेच डाउनलोड करा आणि लगेच इनरोल करून घ्या। काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच 9699907700 वरती मेसेज करा। काउन्सिलिंग जॉईन करण्यामध्ये प्रॉब्लेम येते, आमची टीम लगेच कॉल करेल। ओके, त्यानंतर बघा आपण या ठिकाणी बघूया आता चंद्रपूरचा जो तुमचा गव्हर्नमेंटचा जो कॉलेज आहे बघा, हा कॉलेज देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा SML लागणार हे आपण आता बघतोय। ओके, तर बघा कॅटेगरी वाईज दिलंय बघा, या ठिकाणी क्लोजिंग SML दिलंय बघा लास्ट इयरचा राऊंड 1चा आणि क्लोजिंग ऑल इंडिया रँक दिलंय बघा लास्ट इयरचा राऊंड 1चा। ओके, तर बघा ओपन साठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो SML आहे 2400 लागणार आणि तुमचा ऑल इंडिया रँक 29781 लागणार। ओके, EWS साठी तुमचं या ठिकाणी जो क्लोजिंग SML लागणार बघा तुम्हाला 4731 आणि ऑल इंडिया रँक लागणार बघा 55434। ओबीसी जर तुम्ही असाल तर तुमचं SML या ठिकाणी लागणार 2790 आणि तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे बघा या ठिकाणी 34092। ओके, SC जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला पहिल्या राऊंडला जर सीट घ्यायची तर तुमचं SML या रेंजमध्ये यायला पाहिजे मित्रांनो। किती आता या ठिकाणी 10574 आहे बघा आणि तुमचा ऑल इंडिया रँक आहे बघा या ठिकाणी किती तुमचं 1,15,255। ओके, ST कॅटेगरी जर तुमची असेल तर तुमचं SML जवळपास 22,689 व तुमचा ऑल इंडिया रँक 2,97,876 या रेंजमध्ये येत असेल तर देखील पहिल्या राऊंडला 2025 मध्ये काय होऊ शकतो, तुम्हाला या ठिकाणी कॉलेज अलॉट होऊ शकतो। ओके, SCBCच्या कॅन्डिडेटला आता लास्ट इयरला 2024 मध्ये पहिल्या राऊंडला अगदी 3,264 या SML वरती आणि ऑल इंडिया रँक 39,263 या ऑल इंडिया रँक वरती सीट अलॉटमेंट झालेली। विजय साठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही 6,066 SML होता आणि ऑल इंडिया रँक होता बघा 68,923। ओके, त्यानंतर बघा एनटीपी साठी तुमचा SML होता बघा 7,636, ऑल इंडिया रँक होता मित्रांनो 84,475। ओके, त्यानंतर NTC जर तुमची कॅटेगरी असेल तर तुमचा या ठिकाणी काय होता SML होता बघा 4,296 आणि ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी 50,958। ओके, त्यानंतर बघा एनटीडी साठी तुमचा स्कोर होता बघा SML होता बघा 2,904 आणि तुमचा देखील ऑल इंडिया रँक होता मित्रांनो 35,253। तर तुमचा SML आणि तुमचा ऑल इंडिया रँक तुमच्या कॅटेगरी वाईज दिलंय बघा या ठिकाणी। जर या रेंजमध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तर देखील तुम्हाला 2025च्या पहिल्या राऊंड मध्ये काय होऊ शकतो, हा कॉलेज अलॉट होऊ शकतो। जर माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे काय करूया, चर्चा करूया। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।